भंडारा जिल्ह्यातील लाखादूर तालुक्यामध्ये येत असलेल्या कोच्ची इथं मुख्यमंत्री ग्राम समृद्ध पंचायत राज कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायतीच्या वतीनं भव्य 3 दिवसीय जिल्हास्तरीय क्रीडा आणि कला महोत्सवाचं आयोजन करण्यात आले। या क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते क्रीडा ज्योत आणि दीप प्रज्वलन करून क्रीडा ध्वज फडकवून करण्यात आलं। जिल्ह्यातील खेळाडू विद्यार्थ्यांनी पथसंचलनाद्वारे पालकमंत्री आणि पाहुण्यांना सलामी दिली। या कार्यक्रमात विविध महिला बचत गटांनी लोकरीपासून, कापडापासून, मातीपासून शोभेच्या वस्तू बनवल्या होत्या। उद्घाटनीय सामना उच्च प्राथमिक कबड्डी तुमसम तालुका हा संघ विजयी झालाय। या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले, प्रमुख अतिथी खासदार प्रशांत पडोळे, आमदार परिणय फुके यांच्यासह सर्व पंचायत समिती सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। तालुका असं हे आपण सिद्ध करून दाखवलं, कारण मला नानाभाऊने या कार्यक्रमात बसला असताना सांगितलं की एक कोच्ची असं गाव आहे ज्या गावातनं अनेक नामवंत विद्यार्थी आपल्या राज्यात आणि देश पातळीवर त्या ठिकाणी काम करतायत। मी जेव्हा या शाळेमध्ये आलो आणि बघितलं की इतका मोठा परिसर ह्या जिल्हा परिषद शाळेचा या ठिकाणी तयार झाला आहे, सुसज्ज आहे। आणि एक खंड आमच्या ईश्वरभाऊ बोरकर यांनी बोलून दाखवली की भाऊ आमच्या इथे शिक्षकांची संख्या जिल्हा परिषद मध्ये त्या ठिकाणी तुलनेनं कमी आहे। ईश्वरभाऊ आपली खंत खरी आहे, परंतु आपण जर का 2014 नंतरचा काळ त्या ठिकाणी बघाल तर या देशाच्या पंतप्रधानांनी या शासकीय शाळा स्वतः दत्तक घेण्याकरिता त्या ठिकाणी टीएमसी योजना सुरू केली। आपल्या जिल्ह्याच्या देखील जवळजवळ 21 शाळांचा समावेश त्याच्यामध्ये केला आणि आज राज्यभरातल्या टीएमसी शाळेमध्ये आपण वेगवेगळ्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून देतो आहे। आदर्श शाळा योजनांची त्या ठिकाणी निवड करण्यात आली। त्या योजनेच्या माध्यमातून आपण सरकारी शाळांचं बांधकाम त्या ठिकाणी हातात घेतलं। राज्याचा शालेय शिक्षण राज्यमंत्री म्हणून मी जेव्हा जबाबदारी हातात घेतली तर 1,07,000 शाळा आपल्या या संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी आहे आणि याच्यातल्या जवळजवळ 65,000 शाळा ह्या सरकारी शाळा आहेत। सरकारी शाळा म्हणजे कुठल्या शाळा आहेत? आपल्या जिल्हा परिषदच्या शाळा, आपल्या नगरपालिकेच्या शाळा आणि जर का आपण मोठ्या शहरामध्ये गेलो म्हणजे नागपूर झालं, पुणे झालं, ठाणे झालं, मुंबई झालं तर त्या ठिकाणी असणाऱ्या महानगरपालिकेच्या शाळा। या वर्षीपासून आम्ही एक नवीन उपक्रम त्या ठिकाणी सुरू केला। आता आमच्या एका काही शिक्षक बंधू भगिनींनी आणून चिठ्ठी आणून दिली, कृपया सरकारी शाळा बंद पडू देऊ नका। तर मी त्यांना सांगू इच्छितो, या वर्षीपासून शिक्षण विभागाने एक नवीन उपक्रम चालू केला। मग क्रीडा सत्र असतील, तालुका सत्र असतील किंवा जिल्हा सत्र असेल, हे आजपासून नाही अनेक वर्षापासून म्हणजे ज्यावेळेस स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून या खेळाची सुरुवात आमच्या भंडारा जिल्ह्यामध्ये सुरू झाली। अलीकडच्या गोंदिया जिल्ह्याने ते पण त्यांनी चालू ठेवलेलं होतं, आता त्यांनी बंद करून टाकलं। त्याच्यामुळे भंडाऱ्यामध्ये सुद्धा यावर्षी क्रीडा सत्र घ्यायचं नाही अशा पद्धतीची एक शिक्षक संघटनेने भूमिका मांडली। पण आमच्या जिल्हा परिषदच्या अध्यक्ष, आमचे सभापती यांनी त्याचा पुढाकार घेतला। त्याच्यामध्ये एक गोष्ट जाणीवपूर्वक होती की शिक्षकावरच लोक हमला करतात, चुकीचा निर्णय दिला आणि म्हणून मग आम्ही कशाला मार खायचं लोकांचा आणि म्हणून यामुळे यावर्षी क्रीडा सत्र घ्यायचा नाही अशा पद्धतीचं एक भूमिका पुढे आली। मी आपल्याला गावकऱ्यांना पण सांगेल आणि सगळ्या परिसरातल्या लोकांना सांगेल, खरं तर क्रीडा सत्र ते आपल्या एका केंद्रापुरतं होतं, तालुका पहिले सुरू होतं ते, तर आपण त्यात केंद्रासाठी खेळ, गावासाठी नाही। मग आपण तालुक्यासाठी खेळतो आणि मग तालुक्यातून सरळ जिल्ह्यासाठी येतो, म्हणजे आपण भंडारा जिल्ह्याच्या वतीनं खेळतो आहे। माझ्या गावातला मुलगा जिंकला की माझ्या गावची मुलगी जिंकली इथपर्यंत सीमित आपली भूमिका ठेवायची नाही। शिक्षकांनी सुद्धा जे आपण लोक ठेवतात त्यांनी सुद्धा नियमाचं पालनच केलं पाहिजे। त्यामुळे वाद होता कामा नये, त्याची काळजी घेतली पाहिजे। नाही तर जबरदस्तीत कोणाला आऊट देऊन टाकलं की मग तिथून माहोल खराब होतो आणि त्या खेळाचं काय होतं
खेळाचं तेलच होऊन जातं असं आपण म्हणतो. तर तशा पद्धतीची परिस्थिती होता कामा नये आणि हा पुन्हा विचार येता कामा नये की आम्हाला आता क्रीडा सत्र घ्यायचंच नाही असा विचार आता पुन्हा आपल्या जिल्ह्यामध्ये शिक्षक संघटनेने सुद्धा डोक्यात आणावं नाही. आपल्याला माहित असेल की सातत्याने दुष्काळाची परिस्थिती आपल्या शेतकऱ्यावर असते. यावर्षी तर तोंडात आलेला घास म्हणजे धान कापणीला आलं आणि वरतून पाऊस आला.